तर नमस्कार मित्रांनो, आपण आज पुन्हा एकदा 9 ऑक्टोबर साठी तुमच्यासाठी मार्केट अनालिसिस व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. काल आपण तुम्हाला फिन निफ्टीच्या सपोर्ट रेजिस्टन्स सांगितले होते. काल फिन निफ्टीचे जे सपोर्ट रेजिस्टन्स आपण मार्केटमध्ये ड्रॉ ज्या लेवल्स केल्या होत्या त्या लेवल्स कशा फंक्शन झालेल्या आहे आपण ते बघून घेऊ. आधी तुम्हाला त्याच्यानंतर आजचा लेवल देतो, उद्याचा लेवल देतो. हे बघा, 5 मिनिट टाइम फ्रेम, 50 मिनिट टाइम फ्रेम वर मी तुम्हाला काल लेवल्स दिलेले होते. बघा मी काय बोललो होतो काल. हे बघा, आजचे 8 तारीख, इथून मार्केट आज ही पहिली कॅन्डल इथून स्टार्ट झालेली. तर मार्केटने थोडासा अप्पर मूव दिला, त्यानंतर दिवसभर मार्केट साइडवेज होतं. कॉलचेही प्रीमियम डिके झाले, पुटचेही प्रीमियम डिके झाले, कारण की आज त्याची एक्सपायरी होती. एक्सपायरीला प्रीमियम डिके होतं मित्रांनो. त्यानंतर 5 मिनिट टाइम फ्रेम वर तुम्हाला लेवल्स मोठ्या दिसतील आणि लेवल्सने कसं फंक्शन केलंय तेही चांगल्या प्रकारे दिसेल. हे बघा, ही आजची पहिली कॅन्डल ओपन झाली. त्यानंतर मी बोललो होतो आपलं 50 मुव्हिंग ऍव्हरेज टच करेल. ठीक आहे, तेही गेलं. त्याच्यानंतर क्रॉस झालं मार्केट. पण मी काल काय बोललो होतो की आज मार्केट साइडवेज राहण्याची शक्यता जास्त राहील. तर मार्केट आज दिवसभर साइडवेज होतं, हे तुम्ही बघू शकतात. हे बघा, मी काय बोललो होतो, आपला वरचा रेजिस्टन्स, खालचा सपोर्ट, सप्लाय अँड डिमांड जे आपले ड्रॉ झालेले होते, ही झाली डिमांड, हा झाला सप्लाय. सप्लाय म्हणजे याच्यावर तुटेल, याच्यावरती ब्रेक करेल. तर मी तुम्हाला काय बोललो होतो, आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी मिळू शकते आणि खालचा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आणि जर ह्या झोन मध्ये मार्केट राहील तर आपण थोडा वेळ याच्यात काही करायचं नाही, याच्यात काही पोझिशन घ्यायची नाही. मी तुम्हाला कालच बोललो होतो. तर मार्केटने आपल्याला चान्स दिलाही नाही. छोटे छोटे स्कॅल्प इथं 1 किंवा 2 सकाळ मॉर्निंग मध्ये झालेले आहेत. त्यानंतर पूर्ण दिवस मार्केट साइडवेज होतं. हे बघा, एक रेड एक ग्रीन, एक रेड एक ग्रीन, हे असं मार्केटमध्ये आज फंक्शन झालेलं आहे मित्रांनो. तर आज तुम्ही मार्केट बघितलं असेल. त्यानंतर मी तुम्हाला उद्याचा लेवल ड्रॉ करून देतो. हे बघा, उद्या कशाची एक्सपायरी मित्रांनो? बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच असेल आणि तुमचा सगळ्यांचा आवडता इंडेक्स म्हणजे बँक निफ्टी आहेच. त्यामुळे बँक निफ्टीकडे आपण जास्त, आपले ट्रेडर लोक जास्त फोकस करतात. त्यानंतर बघा, तुम्हाला 1 2 3 4 तुम्हाला 4 लेवल बँक निफ्टी मध्ये देतो. फर्स्ट रेजिस्टन्स झाला आपला 52,194, 51,524, हा दुसरा रेजिस्टन्स आणि त्याच्या खालचे सपोर्ट राहतील. हे जे झाले हे 2 सपोर्ट. आता फर्स्ट सपोर्ट 50,829, या लेवल थोड्या स्क्रीनवर खालीवर दिसतील, पण मी जे बोलतो ते तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं मित्रांनो, कारण की इथं लेवल दाखवताना 5-10 पॉईंट खालीवर दिसतात. हे बघा, ही जी लेवल आहे 50,829, बघा 28.29 आहे ती. त्याच्यानंतर लास्ट सपोर्ट आपला 50,200 दिसते. 200 ड्रॉ केलं, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मार्केट कसं फंक्शन करेल तेही सांगून देतो. समजा उद्या गॅप डाऊन ओपन होतं, गॅप अप ओपन होतं, हे उद्या आपल्याला कळेल. हरियाणामध्ये इलेक्शन चाललेलं होतं मित्रांनो. तर हरियाणामध्ये बीजेपीचे जोरदार फटका बीजेपीने मारलेला आहे तिथं. अजून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फायनल रिझल्ट लागणार होता. मी नंतर काय बघितलं नाही. इलेक्शन मुळे आपल्या मार्केटमध्ये काही एवढे, तिकडच्या हरियाणाच्या इलेक्शन मुळे आपल्या काही एवढे मोठे मार्केटमध्ये मुवमेंटम खालीवर काही होणार नाही. पण तरी आपल्याला माहिती असावं त्यासाठी
तुम्हाला सांगून देतो, हरियाणामध्ये इलेक्शन चाललेले आहे सध्या. म्हणजे आज संपलं ते, आज वोटिंग होती तिथं. सॉरी, रिझल्ट होता वाटतं आज. त्याच्यानंतर बघा, हे बघा इथं जर मार्केट ओपन झालं, या मार्केटच्या झोन मध्ये जर मार्केटने पहिला आपला रेजिस्टन्स ब्रेक केला तर इथं आपण बाईंग करू शकतो, आणि खालचा सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट सेलिंगच्या साईडला जाऊ शकतं. आणि तुम्हाला मी मित्रांनो सांगून देतो, उद्या फर्स्ट हाफ मध्ये जर मार्केटने अप्पर मूव्ह दिला तर सेकंड हाफ मध्ये मार्केट डाऊन येईल. आणि मार्केटने उद्या फर्स्ट हाफ मध्ये डाऊन साईडला मुवमेंट कॅप्चर केली तर सेकंड हाफ मध्ये मार्केट परत अप्पर साइड कडे मुवमेंट करू शकतं. म्हणजे मार्केटचा मूव असं खाली वर किंवा वर खाली या दोघांपैकी एक तर अप्पर जाईल आधी सकाळी मॉर्निंगला, आणि सेकंड हाफला खाली येईल. आणि जर मॉर्निंगला खाली गेलं तर सेकंड हाफला मार्केट अप्परला जाईल मित्रांनो. त्यानंतर निफ्टी फिफ्टीच्या लेवल्स हे बघा, निफ्टी फिफ्टी मध्ये टाइम फ्रेम 1 2 3 4 5 लेवल्स काढलेल्या मित्रांनो आपण. एक मिनिट, हे बघा तुम्हाला फर्स्ट रेजिस्टन्स देतो 25,445 फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स 25,148. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट 24,869 69. त्याच्यानंतरचा सेकंड सपोर्ट 24,704. त्याच्यानंतर लास्टचा सपोर्ट आहे मित्रांनो 24,498 किंवा 500. एक दोन पॉईंट खालीवर झालं काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, उद्या अपॉर्च्युनिटी आपल्याला जास्त बँक निफ्टी मध्ये मिळू शकते. निफ्टी साइडवेज ही राहू शकतं आणि निफ्टी जास्त मुवमेंट करणार नाही असं मला वाटतं. पण बघू उद्या आपल्या लेवल नुसार जर मार्केटने फंक्शन केलं तर आपल्या लेवल ऑलरेडी ड्रॉ झालेलं आहे. फंक्शन झालं तरी आपण फंक्शन झाल्यावर आपण पोझिशन किंवा आपण ट्रेड पंच करू, आणि नाही झालं तर आपली बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहेच. उद्या फर्स्ट हाफ मध्ये आपले बँक निफ्टीचे प्रीमियम थोडे कॉस्टली आहेत. बँक निफ्टीचे प्रीमियम तुम्हाला दाखवतो, चला 5 मिनिट टाइम फ्रेम. हा बघा, हे बघा अशा मोठ्या मोठ्या लेवल्स उद्यासाठी निघतील. हे बघा, आज बँक निफ्टी पण साइडवेजच होतं, सगळे इंडेक्स साइडवेज होते आज, जास्त काही मुवमेंट झाल्या नाही मार्केटमध्ये. हे बघा पूर्ण साइडवेज. तर हा आपण काय म्हणतो, प्रीमियम प्रीमियम बघा 260 ऍट द मनी, इन द मनी प्रीमियम तुम्ही बघू शकता. आउट ऑफ द मनी आहे थोडेसे कमी, पण आउट ऑफ द मनी प्रीमियम आपल्यासाठी रिस्की होऊन जातात स्कॅल्पर साठी किंवा ऑप्शन साठी. आपण होल्डिंग वाले पोझिशन्स आपल्याला लवकर मिळत नाही, त्यामुळे आपल्याला आउट ऑफ द मनी हे बघा ऍट द मनी 51,121 वर मार्केट आज क्लोज झालेले आहे. 51,121 वर मार्केट आज क्लोज झालेले आहे. त्यानंतर आपले प्रीमियम बघून घ्या 228, 208, 260, 285. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला उद्या प्रीमियम फर्स्ट हाफ मध्ये कॉस्टलीच राहतील, आणि त्यानंतर उद्या एक्सपायरी असल्यामुळे ते डीकेलाही पहिले आपण सांभाळायचं आहे मित्रांनो. कारण की आपण काय करतो, प्रीमियम घेतला आपण, समजा हे प्रीमियम आपण बाय केलं, हे किती कॉस्टली आहे 260. तर मार्केट खाली जाणार नाही, वरही जाणार नाही, पण तुमचे हे जे प्रीमियम हे घडतील मित्रांनो. म्हणजे हे 260च किंवा 200 वर येऊन जाईल, आणि किंवा 150 किंवा 100 होऊन जाईल, आपल्याला सांगता येत नाही. तर स्टार्टिंगला जो फेज असतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं. तुम्ही रेग्युलर करत असाल तुम्हाला माहितीच असेल की सकाळी सकाळी आपल्या ज्या दिवशी एक्सपायरी असते त्याच दिवशी हा खेळ जोरात चालतो प्रीमियम डिकेचा. आणि याच्यामध्ये
प्रीमियम डीके मध्ये पैसे कोण कमवतो मित्रांनो? ऑप्शन सेलर. आपण बाईंग करतो, ऑप्शन सेलर वाले काय करतात? ते मार्क प्रीमियम उचलून ठेवतात आणि जसे जसे प्रीमियम घडतील तसे तसे त्यांचे प्रॉफिट होत जातात मित्रांनो. तर तुम्हाला आज आपण ज्या लेवल ड्रॉ केल्या आहेत ते तुम्हाला तुमच्या लक्षात आल्या असतील. तर मित्रांनो, उद्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद मित्रांनो.